अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्या 2026-27च्या कृषी विभागातील पूरक मागणी क्रमांक D3 बाब क्रमांक 39। अध्यक्ष महोदय, मी प्रथम सन्माननीय कृषी मंत्र्यांचं अभिनंदन करते की पालघर जिल्ह्यातील चिकू फळबागांचा हवामान आधारित विमा लागू केला। प्रति हेक्टर 70,000चे विमा संरक्षण आणि शेतकऱ्यांचा विमा हप्ता 3,500 निश्चित करून शासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते। परंतु अध्यक्ष महोदय, 27 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 ठेवण्यात आली आहे। म्हणून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त 3 दिवस पीक विम्यासाठी मिळणार आहे। एवढा कमी कालावधी आवश्यक कागदपत्रे बँकेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही। त्यामुळे मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की आपण 30 जून ते 15 जुलै एवढी मुदतवाढ वाढवून देण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल। अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे चिकू विभागाचा महत्त्वाचा मुद्दा आणि शेतकऱ्यांचा पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित विमा योजनेअंतर्गत एकूण 45 AWS केंद्रांची मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी केवळ 29 केंद्रे हे कार्यान्वित असून उर्वरित 16 केंद्रे अद्याप प्रलंबित आहेत। निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यामुळे हवामान नोंदी, विमा दावे व शेतकऱ्यांच्या हितावर परिणाम होतो। मत्स्य विभाग हा तर माझा बोलायलाच पाहिजे। अध्यक्ष महोदय, मत्स्य विभाग पूरक मागणी क्रमांक D6 बाब क्रमांक 66। अध्यक्ष महोदय, मी शासनाचं प्रथम अभिनंदन करते की त्यांनी आमच्या मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, आदरणीय मंत्री महोदयांना माझी एकच विनंती आहे की आम्हाला मत्स्य संपदा योजनेअंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये दहिसर येथे आगरी कोळी लोक हे प्राधान्याने मच्छीचा धंदा करत आहेत। त्यासाठी एक अत्याधुनिक मत्स्य संपदा योजनेअंतर्गत अत्याधुनिक मच्छी मार्केट दहिसर येथे वॉर्ड क्रमांक 7 मध्ये करण्यासाठी कोल्ड स्टोरेज, आईस बॉक्स, मासे प्रक्रिया केंद्र, स्वच्छता पार्किंग, महिलांना स्वतंत्र सुविधा, सांडपाणी व्यवस्थेची उपलब्ध करून देण्यासाठी 10 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी मागणी करत आहे। अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे वाढवण बंदर हे शेवटचे 2 मुद्दे सातपाटी हे झाई परिसरातील प्रकल्प मच्छीमारांच्या सहकारी संस्थांचे समन्वय पुन्हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।